नमस्कार, मी अभिमन्यू भोसले। आम्ही गेले 10 ते 15 वर्ष झाले पुतळ्याची माहिती आज ही जागा मागणी करतो आहे अण्णाभाऊसाठी पुतळ्यासाठी। आज आम्ही इथं आलो असता आज आमच्या समाजाची बैठक घेऊन आमचे नगरसेवक रवी सदामते, प्रशांत सदामते, हे तम्मा आयवळे, हे दोन महापालिकेत 3 नगरसेवक आहेत। त्यांना मी मागणी करतो आहे की बाबा महापालिकेत तुम्ही आवाज उठवून ही जागा आमच्या अण्णाभाऊसाठी पुतळ्यासाठी मिळावी असे त्यांना आम्ही निवेदन पण दिले आणि त्यांना घेऊन आम्ही महापौरांना पण भेटलो आहे। आणि आज आमची बैठक झाली। बैठकीत आलो तर ह्या महापालिका या आमच्या जागेकडे लक्ष देत नाही, ते स्वच्छता करत नाही। आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं त्यांना मागणी करतो बाबा इथं कायम स्वच्छता व्हावी, हे पोलीस ठेवावा इथं या संवर्धनासाठी आणि आम्हाला ताबडतोब हे पुतळा कायमस्वरूपी करण्यात यावा अशी मागणी करतो। नमस्कार, मी रवींद्र यशवंत सदामते, नगरसेवक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा असे तमाम समाज बांधवांच्या आणि विविध संघटनांची मागणी होती। त्या मागणीच्या अनुसरून आम्ही काल अर्थसंकल्पाच्या विशेष महासभेमध्ये माननीय महापौर धीरज सूर्यवंशी यांना निवेदन दिले होते आणि 25 लाखाचा निधी या ठिकाणी तातडीनं आम्हाला उपलब्ध करून द्या अशी मागणी केली असता महापौरांनी ते तातडीनं आम्हाला मान्य केलेले आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये या जागेच्या हस्तांतरणाबाबतचा निर्णयही लवकरच होईल आणि तातडीनं आम्हाला या ठिकाणी मोठा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल अशी पूर्ण समाज बांधवांची इच्छा असल्यामुळं त्याच पद्धतीनं पूर्णपणे आम्ही प्रयत्न करत राहील। आज सांगली पुष्कराज चौक येथे असणारा साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मातंग समाजाच्या वतीनं बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जी ही पुतळा परिसराची जागा आहे ही आत्ता सद्यस्थित मिरज सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत आहे आणि ही लवकरात लवकर जागा महापालिकेकडं हस्तांतरित व्हावं आणि या जागेवरतीच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एक भव्य दिव्य असा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात यावा असं आमचं या बैठकीत ठरलं आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे देखील मागणी केलेली आहे। आमचे समाजाचे नगरसेवक यांनी देखील महापालिकेमध्ये अर्थसंकल्पीय सभेमध्ये त्या ठिकाणी निधीच्या तरतुदीसाठी देखील निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची जागा या ठिकाणी अधिकृत होत नाही, जोपर्यंत त्यांचा पूर्णाकृती पुतळा होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत। या ठिकाणी केवळ मातंग समाजाचं मतदान इथल्या पक्षांना आणि इथल्या नेत्यांना चालतं, परंतु समाजाचा प्रश्न असेल किंवा इथला अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा प्रश्न असेल या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आहे का? अण्णाभाऊ साठे हे नेहमीच उपेक्षित राहताना आम्हाला दिसत आहेत। आता तुम्ही संबंध सांगलीभर फिरलात तर या ठिकाणी तुम्हाला नेत्यांचे आणि पुढाऱ्यांचे पुतळे आणि स्मारकच तुम्हाला दिसतील। मग अशा कोणत्या अडचणी आहेत की इथं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या जागेवरती अधिकृत होत नाही आहेत? त्यामुळं इथल्या प्रशासनानं त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी वेळीच हा जो आमचा काय प्रश्न आहे, समाजाचा हा अस्मितेचा प्रश्न आहे, याच्याकडं लक्ष द्यावं आणि अन्यथा या ठिकाणी आम्ही कुठल्याही पुढाऱ्याला नेत्याला या पुतळ्या परिसरामध्ये येऊन देणार नाही असा या निमित्तानं मी इशारा देतोय। धन्यवाद।